तुम्ही म्हणालात की 2 मागण्या केल्या, त्यातली एक मागणी तुम्ही अपघाताच्या चौकशीची सांगितली, दुसरी मागणी तुमची काय? दुसरी मागणी अशी आहे की अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाकडून नेत्यांकडून सगळ्यात सर्व पक्षीय सर्वमान्य नेते होते, श्रद्धांजली वाहिली जाते. अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान जाहिराती दिल्या एका दुसऱ्या पक्षानं, सरकारनं नाही तर भाजपनं. हे कौतुकास्पद आहे की आपल्या एका आघाडीतल्या सहकार्यासाठी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणं महाराष्ट्रभरात हे कौतुकास्पद आहे. पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकले नाही. तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला, भाजपने केला, देवेंद्र फडणवीस यांनी केला. माझी अशी विनंती आहे, मी मागणी मांडली, माझी विनंती आहे, दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं, जे आपण जाहिराती दिल्या, तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले, प्रधानमंत्र्यांनी केले, ते आरोप तुम्ही मागे घ्या. तीच त्यांना खरी श्रद्धांजली. ती अराजकीय मागणी आहे, यात राजकारण नाही. हे आमचं दादांवरचं प्रेम आहे. आम्ही सुद्धा तडफडलो की दादांवरती असे आरोप करून तुम्ही काय मिळवलं. बरं, असे आरोप ते भुजबळांवरती केले, भुजबळ निर्दोष सुटले. प्रफुल्ल पटेलवरती केले, आमच्या पटेलांवर केले, ते निर्दोष सुटले. सगळ्यांवरती आरोप करून निर्दोष सुटले. आमच्यावरती आरोप केले, आम्ही तुरुंगात गेलो. उद्या भविष्यामध्ये कोर्ट आम्हालाही सोडेल. पण अजितदादा आपल्यात नाहीये. नुसता श्रद्धांजली आणि जयंतांच्या वेळेला श्रद्धांजली वाहू नका. त्यांच्यावर जे तुम्ही आरोप केले होते 70,000 कोटी, खळबळजनक आरोप प्रधानमंत्र्यांनी केला, देवेंद्रजींनी केला, ते आरोप तुम्ही आता विनाट मागे घेतले पाहिजे की आरोप खोटे होते. तीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. यात मी काही चुकीचं बोलत नाही. यात राजकारण नाही. कसलं कोर्टे बिर्ट, कुठली केस आहे कोर्टामध्ये? प्रत्येक वेळेस फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला, कुठले केस आहे कोर्टामध्ये सांगा ना. मागे घ्या, सरकारने टाकली असेल ना. आरोपच खोटा आहे. त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्यामुळेच तुम्ही त्यांना मिनिस्ट्रीमध्ये, कॅबिनेटमध्ये घेतलेत ना. त्यांच्यावरचे आरोप हे बकवास, खोटे, बनावट असल्यामुळेच त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचा मित्र, सहकारी, खंदा सहकारी वगैरे आता जे म्हणताय ते कशा करता? किंवा प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली, उत्कृष्ट प्रशासक, पारदर्शक राजकारणी वगैरे वगैरे, आणि गृहमंत्र्यांना खास सरकारतर्फे पाठवलं ना त्यांना श्रद्धांजली वाहायला, किंवा भाजपचे अध्यक्ष आले नितीन नवीन, याचा अर्थ ते निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आला. मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेले आरोप मागे घेणं ही त्यांना खरी श्रद्धांजली आहे.